श्री गुरुदेव दत्त. मी बरेच 8 दिवस झाले ब्लॉग काही बनवला नाही. आज बनवते कारण माझी ताई हॉस्पिटलला आहे, त्यामुळे मला काही वेळ भेटलाच नाही ब्लॉग बनायला. आता बनवते. आता मी त्यांच्यासाठी टिफिन बनवते हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. चला तर दाखवते. मी आता बनवणार आहे मी मुगाच्या डाळीची खिचडी आणि गोबीची भाजी. मी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते. आता त्यासाठी मी इथं जिरे घेतले, टाकले मिक्सरच्या भांड्यात. इथं मिरची आणि लसूण घेतलेला आहे. ती थोडी नॉर्मल तिखट करायची, त्यामुळे थोडंच टाकलं. ही घेतली मुगाची डाळ आणि हे आहे चावल. मिक्सरच्या भांड्यात फिरून घेते. आता हे पाण्यामध्ये धुवायसाठी डाळ टाकली मी. आता टाकते त्याच्यात चावल आणि आता याला स्वच्छ धुवून घेते. 2 पाण्यानं बेस्ट धुवून घेतली. आता हे इथं ठेवलं कुकरमध्ये. आता फोडणी देते मी. त्याच्यात तेल टाकते. टाकलं तेल गरम झालं की त्याच्यात जिरे टाकते. तेल झालं गरम, आता त्याच्यात मी जिरे टाकते. जिरे फुट लसूण मिरची, आता त्याची पेस्ट टाकते. ही थोडीशी हळदी पावडर घेते. ही झाली फोडणी तयार. आता मी त्याच्यात पाणी हे मीठ घेतलं. आता मीठ टाकते. कोथिंबीर घेतली कट करून. कोथिंबीर टाकते. या पाण्याला उकळी आली की त्याच्यात लगेच कोथिंबीर टाकते वरून. आणि धुवून घेतले चावल आणि डाळ ते देते टाकून लगेच. कोथिंबीर आणि तांदूळ दिले टाकून सगळं. आता कुकरला झाकण लावून घेते. पत्ताकोबीची भाजी घेतली. तर पत्ताकोबी चिरून आता धुवून घेते. टमाटर घेतलं चिरून. घेतल्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे. आता हे मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेते. हे सगळं टाकलं मिक्सरच्या भांड्यात. आता त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली. हे टाकलं तेल. त्यात टाकते आता जिरे. टाकली गोबी. आता गोबी परतून घेते. हे टाकलं मी मसाला. याच्यात टाकलं लाल तिखट, धनिया पावडर, परवीन आणि हळद. हे झाला मसाला परतून. आणि ही परतून घेतलेली गोबी टमाटर ते टाकते. गोबी मसाल्यात पुन्हा परतून घेतली. आता हा मिक्सरला फिरून घेतलेला मसाला देते टाकून. आता हा टाकते मसाला. घेतला टाकून. हे बघा भाजी बनली. भाजी दिसायला तर खूपच भारी दिसती. आता मीठ टाकते. थोडी कोथिंबीर चिरून घेतली ती टाकून देते. आता झाली भाजी तयार. हे तर पीठ भिजवलेलं आहे. आता माझ्या पोळ्या ते सगळं झालं. मी डब्बा बी भरून दिलाय आणि माझं जेवण पण झाले ना. आता मी झोपायला चालले. बाय बाय. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.